डाळ भिजवून घेतली थोडी, पाणी काढून वाटली गोडी, थोडं आलं मिरची लसूण सर्वांच्या जिभेवर ठसे उमटून। तर मैत्रिणींनो, आज आपण सगळ्यांच्या जिभेवर बऱ्याच वेळ रेंगाळत राहतील अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत। सर्वप्रथम इथे तूर डाळ आणि मूग डाळ हवी त्या प्रमाणामध्ये घेऊन ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली। ती थोड्या वेळासाठी भिजवून घेतली होती। आता त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, जिरे इत्यादी साहित्य टाकून ते छान बारीक करून घेतले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा पाहिजे त्या प्रमाणामध्ये पोहे घेऊन ते देखील बारीक करून घेऊया। तर इथे आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो। ज्या पद्धतीने आपण भज्यांचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने त्याला जसं आपण माप न घेता अंदाजे घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये पोहे देखील त्यामध्ये टाकून घ्यायचे, बारीक करून टाकायचे, म्हणजे ते त्याची पावडर बनवून। आणि आता यामध्ये पुन्हा मी थोडीशी हळद ॲड केली। आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही, असंच हाताने यामध्ये मिक्स करत राहायचे, कारण ऑलरेडी डाळ आपण भिजवलेली डाळ असल्यामुळे ती मिक्स करून त्यामध्ये मिश्रण ॲड होते, त्यामुळे जास्त शक्यतो पाण्याचा वापर न करता अगदी कमी पाण्यामध्ये अगदी शेवटी लागेल त्या प्रमाणामध्ये थोडंसंच पाणी ॲड करायचे करून घ्यायची आणि थोडंसं सोडा देखील यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे छान कुरकुरीत असे आपले कुरकुरे तयार होतील। तर नेहमी बाहेरचे ते आतमध्ये कच्चे राहतील आणि व्यवस्थित ते कुरकुरीत होणार नाही, यासाठी तेल छान तापून घ्यायचं। त्यानंतर अगदी बारीक गॅसवरती छान खमंग सोनेरी रंग होईपर्यंत हे परतून घ्यायचे। तर हे बघा, या पद्धतीने अगदी सोपे होता। भज्यांच्या पिठाने तरी जास्त तेच भजी खाण्यापेक्षा त्रास देखील होतो। तर या पद्धतीने जर असे खमंग कुरकुरीत लहान मुलांना पौष्टिक असणारे असे कुरकुरे तुम्ही एकदा नक्की बनवा। सगळेजण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील। अगदी चविष्ट असे हे बनतात आणि खायलाही अगदी अप्रतिम चवीचे लागतात। बाहेरच्या काही गोष्टी खाण्यापेक्षा घरीच मुलांच्या समाधानासाठी अशा नवनवीन डिश बनवून जर मुलांना खायला दिल्या तर ते आवडीने खातील आणि पोटभर पौष्टिक असं त्यांच्या शरीरात देखील जाईल। तर नक्की बनवा। कशी वाटली आपली ही रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। हे बघा, अगदी खमंग कुरकुरीत मस्त असे इथे कुरकुरे तयार होत आहेत। तर याला तुम्ही म्हणा की हे उतर भाज्याचा प्रकार दिसतो, परंतु ते अगदी कुरकुऱ्यासारखे लागतात, त्यामुळे आपण याला कुरकुरे असं नाव दिलेलं आहे। अगदी छान लागतात। जर हे थंड झाल्यानंतर एका पाकिटामध्ये भरपूर असे बनवून जर ठेवले तर बऱ्याच दिवस ते टिकू देखील शकतील। असे कुरकुरीत आणि खमंग लहान मुलांच्या आवडीची आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवायला देखील विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद। आणि प्लीज मैत्रिणींनो, एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळतं। सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मैत्रिणींनो, परंतु तुमच्या एका सबस्क्राईबने मला तुमच्याबद्दलची आपुलकी निर्माण होते, हे नक्कीच लक्षात घ्या। आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आणखीन घेऊन येईल। त्यासाठीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।